ए प्लस बी आय हा कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म आहे। याच्यामध्ये ए हा रियल पार्ट आहे, बी आय हा इमॅजिनरी पार्ट आहे। ए आणि बी हे रियल नंबर आहे आणि बी नॉट इक्वल टू 0 आणि कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडनी डिनोट करतो, झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय। आणि आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, इमॅजिनरी नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे। तर याला सिम्प्लिफाय करायचं आहे तर इथे लिहिलेलं आहे √16। तर 16चं रूट किती असते 4, म्हणजे इथे काय होईल 4i प्लस इथे √25चं रूट किती होऊन जाईल 5 × 3 15i प्लस 36चं रूट किती होईल 6i मायनस 25i। आता 4i प्लस 15i 19i प्लस 6 25i मायनस 25i आणि याचा आन्सर काय होईल 0i इज इक्वल टू 0। आयची व्हॅल्यू काय असते, आय हा इमॅजिनरी नंबर आणि आयची व्हॅल्यू असते √-1। आता प्रॉब्लेम 2, आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे तर इथे काय होईल √4, 4चं रूट 2 × 4 8i होऊन जाईल प्लस √9, 9चं रूट 3 5 15i मायनस इथे √16, 16चं रूट 4 3 12i। मग इथे आपल्याला 8i आणि 15i याची ॲडिशन होऊन जाईल 23i मायनस 12i आणि याची सबट्रॅक्शन तर 23i मायनस 12i म्हणजे किती होऊन जाईल 11i। प्रॉब्लेम 2, राईट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर। आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिले आहे आणि त्याचे कॉन्जुगेट लिहायचे आहे। तर कॉम्प्लेक्स नंबरचे कॉन्जुगेट काय असतात, नंबर तेच असतात, फक्त इमॅजिनरी नंबरची साईन चेंज असते। म्हणजे 3 + iचा कॉन्जुगेट काय होईल 3 - i आणि 3 - i याचा कॉन्जुगेट तर इमॅजिनरी नंबरची साईन चेंज करायची आहे, मायनस आहे तर प्लस करायची, म्हणजे 3 - iचा कॉन्जुगेट होईल 3 + i। आता इथे -√5 मायनस √7i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि याचा कॉन्जुगेट लिहायचा आहे। तर इमॅजिनरी नंबर कोणता आहे √7i, याची साईन चेंज करायची, मायनस आहे तर प्लस, तर -√5 मायनस √7i याचा कॉन्जुगेट काय होईल -√5 प्लस √7i। त्याच्यानंतर -5i याचा कॉन्जुगेट तर इमॅजिनरी जो नंबर आहे त्याची साईन चेंज करायची, म्हणजे काय होईल +5i आणि 5i याचा कॉन्जुगेट तर काय होईल इमॅजिनरी नंबरची साईन चेंज म्हणजे -5i होऊन जाईल आणि √5 मायनस i याचा आपल्याला कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट लिहायचं आहे। तर इमॅजिनरी नंबरची साईन चेंज करायची आहे, म्हणजे काय होईल √5 + i। त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे √2 + √3i कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा कॉन्जुगेट लिहायचा आहे। तर काय करायचं इमॅजिनरी नंबरची साईन चेंज करायची, प्लस आहे तर मायनस, म्हणजे काय होऊन जाईल √2 मायनस √3i। त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे cos θ + i sin θ आणि याचा आपल्याला काय लिहायचा आहे कॉन्जुगेट लिहायचा आहे। तर इमॅजिनरी जो पार्ट आहे त्याची साईन चेंज करायची, तर इथे प्लस आहे तर मायनस, तर याचा cos + i sin θ याचा कॉन्जुगेट काय होईल cos θ - i sin θ।
प्रॉब्लेम 3. फाइंड ए अँड बी. आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे आणि आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिले आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? ए प्लस बी आय. ए हा रियल पार्ट आणि बी आय हा इमॅजिनरी पार्ट. याच्यामध्ये ए आणि बी रियल नंबर असतात आणि बी नॉट इक्वल टू 0. तर आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर कसे दिले आहे? इक्वल दिलेले आहे आणि आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात? जेव्हा त्याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतो. तर आता हा जो कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे तर या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट काय आहे? ए प्लस 2b आणि इमॅजिनरी पार्ट आहे 2a आहे. आणि या नंबरचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. तर आपल्याला काय करावं लागेल? कंपेरिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. कंपेरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. आता रियल पार्ट कोणता आहे? ए प्लस 2b आणि 4 हा काय होईल? इक्वल होईल. ए प्लस 2b इज इक्वल टू 4. आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? 2a आणि 6. तर 2a इज इक्वल टू 6. अँड आता याला सॉल्व करून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. तर इथनं आपल्याला एची व्हॅल्यू मिळून जाईल. ए इज इक्वल टू काय होईल? 6/2. तर ए इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं तर 3 होऊन जाईल. आणि ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवली तर बीची व्हॅल्यू मिळेल. तर एची व्हॅल्यू किती पुट करायची आहे? 3. म्हणजे 3 प्लस 2b इज इक्वल टू 4. 2b इज इक्वल टू 3ला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे 4 मायनस 3. 2b इज इक्वल टू 4 मायनस 3 किती होऊन जाईल? 1. आणि b इज इक्वल टू 1/2. तर एची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली आणि बीची व्हॅल्यू 1/2. प्रॉब्लेम 2. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले आहे आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात? जेव्हा त्याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतो. आपल्याला काय करावं लागेल? कंपेरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. कंपेरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. आता रियल पार्ट हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा रियल पार्ट कोणता आहे? ए मायनस बी. आणि इमॅजिनरी पार्ट ए प्लस बी. आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा रियल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. तर काय असते? जर कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल तर त्याचा रियल आणि इमॅजिनरी पार्ट कसा असतो? इक्वल. तर पहिले आपण रियल पार्ट इक्वल करून घेऊ. म्हणजे काय होईल? ए मायनस बी इज इक्वल टू ए. अँड इमॅजिनरी पार्ट काय आहे? ए प्लस बी इज इक्वल टू 5. आता याला सॉल्व करावं लागेल. आता बघा या एला इकडे आणलं तर ए आणि ए कॅन्सल होऊन बीची व्हॅल्यू मिळून जाईल. आता एला लेफ्ट हँड साईडला आणू म्हणजे काय होईल? ए मायनस ए. आणि बीला राईट हँड साईडला घेऊन जाऊ म्हणजे त्याची साईन चेंज होईल. मायनस बीचं प्लस बी. इथे ए मायनस ए कॅन्सल झालं तर 0 इज इक्वल टू बी. बीची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. ए प्लस बी इज इक्वल टू 5. ते इथे बीच्या जागेवर 0 ठेवून देऊ. ए प्लस बीच्या जागेवर काय पुट करू? 0 इज इक्वल टू 5. म्हणजे काय होईल? ए इज इक्वल टू 5. तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळाल्या. ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 0. प्रॉब्लेम 3. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले आहे आणि फाइंड ए अँड बी. ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. तर
कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात? जेव्हा त्याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतो. तर आता इथे बघा, हा ए प्लस बी हा रियल पार्ट आहे आणि 10 + 2a हा इमॅजिनरी पार्ट आहे. आणि इथे आपल्याला काय करावं लागेल? 2नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि आयनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे रियल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट होऊन जाईल. म्हणजे 2नी याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 2a + 2b हा रियल पार्ट होऊन जाईल. प्लस आयनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? a + b आय आणि इथे b + 1 + 10 + 2a आय. आता कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे म्हणजे याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कसा आहे? इक्वल. तर आपल्याला काय करावं लागेल? कंपेरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. तर आता रियल पार्ट कोणता आहे? 2a + 2b = b + 1. 2a + 2b = b + 1 रियल पार्ट. अँड इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? a + b = 10 + 2a. a + b = 10 + 2a. तर याला सॉल्व करून आपल्याला a आणि bच्या व्हॅल्यूज काढावं लागेल. तर पहिले या बीला इकडे आणलं तर काय होईल? 2a. राईट साईडचा b लेफ्ट साईडला आला तर मायनस होऊन जाईल. तर 2b - b म्हणजे काय होईल? 1b होऊन जाईल = 1. आणि इथे 2a लेफ्ट हँड साईडला आणलं तर 2a म्हणजे -2a होऊन जाईल. a - 2a म्हणजे -a + b = 10. तर आपल्याला इथे इक्वेशन 1 मिळत आहे, इक्वेशन 2 मिळत आहे आणि हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. तर याला सॉल्व करून आपल्याला a आणि bच्या व्हॅल्यूज फाइंड करता येईल. आता इथे बघा b आहे, इथे पण b आहे. सबस्ट्रॅक्ट केलं इक्वेशनचं तर b कॅन्सल होईल आणि aचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. तर आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन 1 - 2. इक्वेशन 1 - 2 काय होईल? 1 इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2a + b = 1 आणि इक्वेशन 2 आहे -a + b = 10. आता याचं काय करायचं आहे? आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर साईन चेंज होऊन जाईल. तर मायनस आहे तर काय होईल? प्लस होऊन जाईल. प्लस आहे तर मायनस आणि प्लस आहे तर मायनस. +b - b कॅन्सल होईल. आणि आता इथे चेंज झालेली साईन वापरायची तर 2a + a काय होऊन जाईल? 3a होऊन जाईल. 2a + a 3a आणि 1 आणि 10ची सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -9 म्हणजे a = काय होऊन जाईल? 3 डिवाइडला जाईल. तर a = 3नी डिवाइड केलं तर किती होऊन जाईल? -3. आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप करून देऊ. तर a = -3 इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय होईल? -3 + b = 10. तर इथे मायनस +3 + b = 10. b = 10. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. -3 b = 10 - 3 7. आपल्याला मिळाली एची व्हॅल्यू -3, बीची व्हॅल्यू 7. प्रॉब्लेम 4. आपल्याला इक्वल कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहे आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. तर कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात? जेव्हा त्याचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतात. आता लेफ्ट हँड साईडला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे
त्याचा रिअल पार्ट दिलेला नाही आहे, तर तो आपल्याला काय घ्यावं लागेल 0 प्लस ABI. आणि हा राईट हँड साईडचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा रिअल पार्ट 3A मायनस B आहे आणि इमॅजिनरी पार्ट 12 आहे. तर आपल्याला पहिले रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करावं लागेल. कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. आता रिअल पार्ट 0 आणि 3A मायनस B म्हणजे कसं इक्वेशन होईल 3A मायनस B इज इक्वल टू 0. अँड आता इमॅजिनरी पार्ट काय आहे, इकडे AB आहे आणि इकडे 12 आहे म्हणजे AB इज इक्वल टू 12. मग याच्यावरून आपण काय करू Bची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. B इज इक्वल टू 12 अपॉन A. आता B इज इक्वल टू 12 अपॉन A इक्वेशन 1मध्ये ठेवलं म्हणजे या इक्वेशनमध्ये ठेवलं तर इक्वेशन Aच्या फॉर्ममध्ये येऊन जाईल आणि आपल्याला Aची व्हॅल्यू फाइंड करता येईल. म्हणजे काय होईल 3A मायनस Bच्या जागेवर काय ठेवायचं 12A इज इक्वल टू 0. आता काय करावं लागेल डिनॉमिनेटरमध्ये A आहे तर काय करावं लागेल मल्टिप्लाय बोथ साईड बाय एनी मल्टिप्लाय करावं लागेल. एनी मल्टिप्लाय केलं तर इथे ए कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय होईल इथे 3A स्क्वेअर मायनस ए कॅन्सल झालं तर इथे 12 आणि एनी मल्टिप्लाय केलं तर 0 इंटू A 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. याला 3नी डिवाईड करून सिम्पल करता येईल म्हणजे डिवाईड बाय 3 केलं तर काय होईल A स्क्वेअर. याला 3नी डिवाईड केलं तर 4 इज इक्वल टू 0. याला इक्वेशनला आपण 3नी डिवाईड केलं. आता इथे बघा 4 राईट हँड साईडला जाईल तर A स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4चं 4 होईल. आणि आता आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल तर कोणत्याही नंबरचे 2 स्क्वेअर रूट राहतात प्लस मायनस. तर 4चं रूट किती होऊन जाईल 2. तर A इज इक्वल टू प्लस मायनस 2. आता Aच्या व्हॅल्यूज किती मिळाल्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या, एक प्लस 2 आणि एक मायनस 2. तर या व्हॅल्यूज जर इथे ठेवल्या Bच्या जागेवर तर B इज इक्वल टू 12 अपॉन A. Aची व्हॅल्यू जर प्लस 2 ठेवू किंवा मायनस 2 ठेवू तर Bची व्हॅल्यू काय मिळेल 2नी डिवाईड केलं तर 6 प्लस मायनस 6 म्हणजे Aच्या व्हॅल्यू आपल्याला प्लस मायनस 2 किंवा प्लस मायनस म्हणजे A इज इक्वल टू 2 आहे तेव्हा B इज इक्वल टू 6 होईल आणि A इज इक्वल टू मायनस 2 आहे तेव्हा B इज इक्वल टू मायनस 6 होईल. प्रॉब्लेम 5. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिले आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ A अँड B. आता A अँड Bच्या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी आपण काय करू कॉम्प्लेक्स नंबर न्यूमरेटरमध्ये आणू. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इन्व्हर्स करावं लागेल. इन्व्हर्स केलं तर काय होईल A प्लस IBला मी BI लिहून घेतो आणि अपॉन 1 नाही लिहिलं तरी चालेल. आणि याला इन्व्हर्स केलं तर 1 वर जाईल डिनॉमिनेटरमधला आणि 3 मायनस 2I. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतो जेव्हा त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा इक्वल असतो तेव्हा. तर आता आपल्याला काय करावं लागेल इथे जो डिनॉमिनेटरमध्ये नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर याला आपल्याला काय करावं लागेल रॅशनलाइज करावं लागेल. आता याला रॅशनलाइज करण्यासाठी आपल्याला याच्या कॉन्ज्युगेटनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कसं लिहावं लागेल A प्लस BI इज इक्वल टू 1 अपॉन 3 मायनस 2I. याचे कॉन्ज्युगेट काय होईल तर कॉन्ज्युगेट मध्ये काय होते इमॅजिनरी नंबरची साईन चेंज होते. म्हणजे इथे 3 मायनस 2Iचा कॉन्ज्युगेट काय होईल 3 प्लस 2I अपॉन 3 प्लस 2Iनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. म्हणजे आता डिनॉमिनेटर काय होऊन जाईल रॅशनलाइज होऊन जाईल. म्हणजे इथे काय होईल A प्लस BI इज इक्वल टू 1नी याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 प्लस 2I
आणि इथे फॉर्म्युला वापरला जाईल ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे बघा 3 + 2i 3 - 2i ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथे 3 स्क्वेअर मायनस 2iचा स्क्वेअर. आता 3चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 9 होईल. आणि इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1. आय स्क्वेअर इमॅजिनरी नंबर आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. तर मायनस मायनस प्लस 2चा स्क्वेअर 4. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 तर मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 स्क्वेअर 4. तर 9 + 4 म्हणजे याची ॲडिशन होऊन जाईल 13. म्हणजे काय होईल? ए प्लस बी आय इज इक्वल टू 3 + 2i अपॉन 30. आणि मग यालाच आपण कसं लिहू शकतो? ए प्लस बी आय इज इक्वल टू 3/13 प्लस 2/13i. आणि आता आपण याचा इमॅजिनरी पार्ट आणि रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर केला तर आपल्याला काय होईल? एची व्हॅल्यू किती मिळून जाईल? 3/13 आणि बीची व्हॅल्यू मिळून जाईल 2/13.